मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आकर्षण गार्डन मध्ये। तर आज मला एक आनंदाची बातमी भेटली की आज आपले जे सफरचंद आहे त्याला फ्लॉरिंग आलेली आहे। आपण पाहू शकतो ती आलेली आहे। तर आता तुम्ही पाहिलं असेल की जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यात सफरचंद येतात, पण अशा नवीन कॅटेगरी आल्या जे आपल्या हॉट क्लायमेट म्हणजे आपल्या उष्ण राज्यात पण असे हे सफरचंद येऊ शकतात। तर आपण पाहू शकतो माझ्याकडे एक अशी कॅटेगरी आहे। तर आता मी तुम्हाला ते फ्लॉवर दाखवणार आहे। हे बघा, हे असे फ्लॉवर आलेले आहे, आपण पाहू शकतो। तर असे याला फ्लॉवर येतात, काही काही इथून पण येतात। हे जे आहे इथून पण येतात। तर आता मी सफरचंद आहे, हे सफरचंद म्हणजे की आता याला मी 2 वर्ष झाले, जवळपास याला 2 वर्ष झालेली आहे। मी याला 2 वर्ष ठेवले। मागच्या वेळेस मला याचा फ्लॉवरिंग दिसली होती, पण ती गळून गेली कारण याच्यामध्ये पॉलिनेशन झालेलं होतं। तर आता मी तुम्हाला पॉलिनेशन सांगतो तर कसं होते याचे। जेव्हा मधमाशा असतात तेव्हा आहे की नाही, हे जे फ्लॉवर असतात त्याच्यामध्ये ते परागकण असते, त्याला आपण परागकण म्हणतो। तर या परागकणाला पॉलिनेट करायला ते मधमाशी येतात आणि ते प्रोसेस करून त्याच्यामध्ये ते काढून त्याला बराबर फ्रूट बनायला तयार करतात। तर असं याची प्रोसेस असते पॉलिनेशनची। आता याच्यावर आम्ही फंगीसाईड वगैरे असे औषधं लावलेले आहेत, आपण बघू शकतो। हे इथे औषध लावलेले आहे। आता याची ग्राफ्टिंगवर आपण बोलूया। तर आता जिथे किडे वगैरे म्हणजे असं फंगस लागलेली असते, आता समजा इथं फंगस लागली असेल तर काय करायचं, सिम्पली एक कप घ्यायचा। आपण जसं पाणी पितो त्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये, तर ते प्लास्टिकचा ग्लास घ्यायचा आणि त्याला काढायचं, कात्रीनं कापायचं आणि त्याला असं करायचं आणि त्याच्यामध्ये कोकोपीट भरून त्याला एकदम असं पॅक करून टाकायचं आणि एक 2-3 महिन्यासाठी याला ठेवून द्यायचं। याने काय होईल, याच्यामध्ये रूट येणार आणि अजून एक झाड बनणार। मग जेव्हा याचे रूट दिसायला लागेल बाहेरून, तेव्हा याला इथून कट करून कुठेतरी लावू शकतो। याचं 2 कारण होतील, एक तर ते फंगस पिटून जाईल, दुसरं तर मग त्याला रियूज पण करता येईल, असं होतं। तर असे आपल्या सफरचंदाचं झाड आहे। सफरचंद याला खूप येतात। आता याला 2-3 आलेले आहेत फ्लावर, पण जेव्हा हे मोठं होत जाते तेव्हा याचे अजून फ्लावर वाढवायला लागतं। तर असं आपलं हे सफरचंद आहे। पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओ सोबत आकर्षण टेरेस गार्डन। बाय, थँक्यू।